नमस्कार. आपण नेहमीच ऐकतो की भारत ही जगातली सगळ्यात वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था आहे. देशात अब्जाधीशांची संख्या तर रोजच्या रोज वाढतीये. पण या आर्थिक प्रगतीच्या चकचकीत चेहऱ्यामागे एक दुसरं, काळोखं आणि खूपच विदारक वास्तव दडलंय. चला, आज आपण तेच वास्तव उलगडून पाहूया. हो, हे खरं आहे. आज जगाच्या नकाशावर भारत एक मोठी आर्थिक ताकद म्हणून पुढे येतोय. सगळीकडे विकासाच्या, प्रगतीच्या गोष्टी सुरू आहेत. करोडपती, अब्जाधीशांची संख्या तर दिवसेंदिवस वाढतेच आहे. हे चित्र पाहिल्यावर वाटतं की आपलं भविष्य खूप उज्ज्वल आहे, नाही का? पण थांबा, या प्रगतीच्या नाण्याला एक दुसरी काळोखी बाजूसुद्धा आहे. एक अशी बाजू जी या सगळ्या विकासाच्या कहाणीवरच एक मोठं प्रश्नचिन्ह उभं करते. आणि हे वास्तव आहे आपल्या देशातल्या जमिनीच्या मालकीचं. नुकत्याच आलेल्या वर्ल्ड इनइक्वॅलिटी लॅबच्या एका अहवालानं अक्षरशः खळबळ माजवली आहे. हा अहवाल जमिनीच्या मालकीमधल्या एका प्रचंड मोठ्या दरीकडे आपलं लक्ष वेधतो. चला तर मग याच्या खोलात जाऊया आणि पाहूया की हे वास्तव नेमकं आहे तरी कसं. आता एक गोष्ट लक्षात घ्या, हा काही छोटा मोठा सर्वे नाहीये. तब्बल 65 कोटी लोकसंख्या आणि 2,70,000 गावांच्या डेटाचा अभ्यास करून हा अहवाल तयार झालाय. म्हणजे यातून समोर आलेले आकडे किती गंभीर आहेत याचा आपल्याला सहज अंदाज येऊ शकतो. आता आपण थेट त्या आकड्यांवर येऊया जे आपल्याला या विषमतेचा खरा आरसा दाखवतील. आणि हे आकडे पाहून खरंच धक्का बसू शकतो. पुढे जाण्याआधी एक छोटी पण महत्त्वाची गोष्ट समजून घेऊ. गिनी इंडेक्स हा शब्द थोडा किचकट वाटेल, पण याचा अर्थ सोपा आहे. समाजात श्रीमंत आणि गरीब यांच्यात किती दरी आहे हे मोजण्याचं हे एक माप आहे. सोप्या भाषेत सांगायचं तर हा आकडा जेवढा जास्त, समाजातली विषमता तेवढीच मोठी. तर आपल्या ग्रामीण भारतात जमिनीच्या मालकीबद्दलचा हाच गिनी निर्देशांक पोचलाय तब्बल 71 वर. आणि अर्थतज्ञांच्या मते हा आकडा म्हणजे एक धोक्याची घंटा आहे. हे एका मोठ्या सामाजिक संकटाकडे इशारा करते. आता हे चित्र बघा, हे आपल्याला सगळं काही सांगून जातं. देशातले जे सगळ्यात श्रीमंत 10% लोक आहेत ना, त्यांच्याकडे ग्रामीण भारतातली तब्बल 44% जमीन आहे. थोडं आणखी आत जाऊन पाहिलं तर फक्त 1% अतिश्रीमंतांनी 18% जमिनीवर ताबा मिळवलाय. आणि आता ह्याच्या दुसऱ्या बाजूचं वास्तव बघा, जे खूपच धक्कादायक आहे. देशातली जवळपास अर्धी म्हणजेच 46% कुटुंब अशी आहेत ज्यांच्या नावावर 1 इंचभरी जमीन नाही. ते पूर्णपणे भूमिहीन आहेत. आणि परिस्थिती किती गंभीर आहे हे या अहवालातल्या एका वाक्यावरून लक्षात येतं. त्यात म्हटलंय की काही गावांमध्ये तर एकाच मोठ्या जमीनदाराच्या ताब्यात गावातील 50%पेक्षा जास्त जमीन आहे. विचार करा, अख्खं गाव एका माणसाच्या मुठीत. ही तर आधुनिक सरंजामशाहीच झाली, नाही का? आता आपल्या मनात प्रश्न येईल की हे सगळं कदाचित इतर राज्यांमध्ये होत असेल. आपला महाराष्ट्र तर प्रगत राज्य आहे. इथे शेती आधुनिक आहे, त्यामुळे इथे परिस्थिती नक्कीच वेगळी असेल. पण थांबा, महाराष्ट्रातले आकडे तर आणखीनच डोळे उघडणारे आहेत. हे बघा, राष्ट्रीय पातळीवर भूमिहीन कुटुंबांचं प्रमाण आहे 46% आणि आपल्या महाराष्ट्रात हा आकडा आहे 48.1%. म्हणजे आपण राष्ट्रीय सरासरीपेक्षाही पुढे आहोत, पण चुकीच्या गोष्टीत. हे चित्र आपल्या प्रगत राज्याला नक्कीच शोभणारं नाही. महाराष्ट्राचा गिनी निर्देशांक सुद्धा 0.709 इतका जास्त आहे. म्हणजे इथे ही विषमता टोकाची आहे. राज्यातल्या टॉपच्या 10% श्रीमंत कुटुंबांकडे 40.8% जमीन आहे आणि फक्त 1% लोकांकडे जवळजवळ 15% जमीन आहे. याचा सरळ सरळ अर्थ काय? तर महाराष्ट्रातली शेती कितीही बाजाराभिमुख झाली तरी त्याचे फायदे मूठभर लोकांच्याच खिशात जात आहेत. आता सर्वात मोठा प्रश्न, ही विषमता इतकी खोलवर का रुजली? यामागे काय कारणं आहेत? चला, या अहवालात सांगितलेली 3 मुख्य कारणं आपण एक एक करून समजून घेऊया. ही 3 कारणं आहेत. एक म्हणजे ब्रिटिश राजवटीचा वारसा, दुसरं आपल्या समाजातली सामाजिक उतरंड आणि जातीव्यवस्था, आणि तिसरं म्हणजे सुपीक जमिनीवरची मक्तेदारी. ही मुळं खूप खोलवर गेली आहेत. पहिलं कारण ऐकून तर कदाचित आश्चर्य वाटेल. ज्या भागांवर थेट ब्रिटिशांचं राज्य होतं तिथे जमिनीची विषमता आज सगळ्यात जास्त आहे. आणि या उलट जिथे आपल्या भारतीय संस्थानिकांचं राज्य होतं तिथे जमिनीचं वाटप थोडंफार तरी समान दिसतं. म्हणजे काय, तर ब्रिटिशांनी त्यांच्या काळात जी धोरणं राबवली त्याची कडू फळं आपण आजही चाकतोय. दुसरं कारण हे आपल्या समाजाला आतून पोखरत आलेलं वास्तव आहे, जातीव्यवस्था. आजही अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती या समाजांमध्ये भूमिहीन असण्याचं प्रमाण सर्वाधिक आहे. पिढ्यानपिढ्या ज्यांना जमिनीच्या हक्कांपासून दूर ठेवलं गेलं त्याचा हा थेट परिणाम आज आपल्याला दिसतोय. आणि तिसरं कारण आहे आर्थिक मक्तेदारी. ज्या जमिनी सुपीक आहेत, जिथे भरपूर पाणी आहे
अशा मोक्याच्या जमिनी मोठ्या जमीनदारांनी आपल्या ताब्यात ठेवल्या आहेत. आणि गंमत बघा, जेव्हा गावात रस्ते, बाजारपेठा अशा सुविधा येतात तेव्हा त्याचा फायदासुद्धा याच मोठ्या जमीनदारांना होतो आणि गरीब मात्र आहे तिथेच राहतो. आता ह्या सगळ्या माहितीनंतर आपण एका महत्त्वाच्या प्रश्नावर येतो. एका बाजूला आहे विकासाचं स्वप्न आणि दुसऱ्या बाजूला आहे हे जमिनीचं वास्तव. मग ह्या धरीचा आपल्या देशाच्या प्रगतीवर काय परिणाम होतो? उत्तर अगदी सरळ आहे. सबका साथ सबका विकास हे स्वप्न पूर्ण करायचं असेल तर जमिनीच्या मालकीतला हा फरक मिटवणं गरजेचं आहे. जोपर्यंत देशातली अर्धी ग्रामीण जनता जमिनीपासून वंचित राहील तोपर्यंत खऱ्या अर्थाने ग्रामीण भारताचा विकास होऊच शकत नाही. ही एक कटू पण सत्य परिस्थिती आहे. आणि जाता जाता एक प्रश्न, ही जी आकडेवारी आपण पाहिली, अशी जमिनीची विषमता आपल्या आजूबाजूला, आपल्या गावात किंवा परिसरात कधी जाणवते का? यावर नक्कीच विचार करायला हवा. माहितीपूर्ण व्हिडिओ आहे तुमच्या व्हॉट्सअपवर शेतकरी ग्रुपवर नक्की शेअर करा. धन्यवाद.